संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने सन्मान स्त्री कर्तृत्वाचा 2024 वाशी येथील विश्वनाथ भावे नाट्यगृह या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। यामध्ये नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा करण्यात आला। यावेळी प्रामुख्याने महिला इंडियन क्रिकेट टीमची प्लेयर जेनिमा रॉड्रिग्स, रयत शिक्षण संस्थेच्या जयश्री चौगुले, महामंत्री नेत्रा शिर्के, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक वर्षा भोसले, क्रिकेटपटू अभिलाषा म्हात्रे, माजी नगरसेविका व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। अक्षता अगसकर आणि यशस्वी शिंदे या दोन्ही भगिनींची झालेली हत्या या दोघींनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थित महिलांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना राखी बांधून महिला सुरक्षितता, सक्षमीकरण आणि कल्याणासाठी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। सत्कार सोहळा प्रसंगी पारंपरिक आगळी कोळ्यांची हा बहरदार पारंपरिक लोकगीते आणि कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच काही कर्तृत्ववान महिलांना आपल्या मनोगतात संदीप नाईक हे आपले भाऊ आहेत व नेहमीच त्यांनी आम्हाला मदत केली आहे आणि आमच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे सांगितले। महिलांना संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी महिला इंडियन क्रिकेट टीमची प्लेयर जेनिमा रॉड्रिग्स हिने संदीप नाईक यांचे आभार मानले। सन्मान स्वीकारणाऱ्या महिलांनी सांगितले की अशी कौतुकाची थाप देणारे असतील तर नेहमीच महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जातील। तसेच नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले की 365 दिवस महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे व महिलांसाठी भाऊ म्हणून मी सदैव पाठीशी उभा राहणार। सन्मान स्त्री कर्तृत्वाचा नवी मुंबई शहरामध्ये विविध विभागामध्ये नवी मुंबईच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक विषयांमध्ये आपलं कामाचा ठसा उमटवलेला या कर्तृत्ववान महिला, कोणी सैन्य दलामध्ये आहे, कोणी शिक्षिका आहे, कोणी उद्योजिका आहे, कोणी पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून आणि पत्नी म्हणून त्यांनी जबाबदारीची बजावलेली भूमिका आणि त्यानंतर आपण आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या स्वतःला सिद्ध करू शकलो। आपल्या अनुभवाचा फायदा हा आपल्या समाजाला झाला पाहिजे, आपल्या परिसराला झाला पाहिजे, आपल्या नवी मुंबई शहराला झाला पाहिजे। म्हणून या महिलांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत असताना आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून समाजाला देखील काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केला आहे आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे। खरं तर खूप मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला महिला भगिनी उपस्थित राहिला। खरं तर हा कार्यक्रम अजून मोठ्या सभागृहात घ्यायला हवा होता आणि ह्या महिलांच्या व्यतिरिक्त अनेक नवी मुंबईमध्ये अशा कर्तबगार महिला आहेत की ज्यांनी आपल्या कामाचा ठसा हा उमटवलेला आहे आणि आपलं काम फक्त यशस्वीपणे करत त्यांनी समाजाला देखील काहीतरी देण्याची धारणा ठेवलेली आहे आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे। आज या महिलांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं त्यांचे शब्द किंवा त्यांच्या भावना ह्या देखील अत्यंत महत्त्वाच्या होत्या। या संपूर्ण पद्धतीमध्ये जी जबाबदारी महिलांची आहे तशाच प्रकारे ही जबाबदारी पुरुषांची देखील आहे आणि आज पर्यावरणाविषयी असो, या महिला सबलीकरण असो, या अडचणीच्या काळी बहिणीच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका असो, अशा सर्वच अत्यंत मार्गदर्शक गोष्टी आज या मनोगतांमध्ये या कर्तबगार महिलांनी मांडला आहे। आज मला खूप आनंद आहे। खरं तर या कार्यक्रमाला आल्यानंतर सर्वच ठिकाणी महिला भगिनी, मातृशक्ती होती, महिला शक्ती होती, मला कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं। ते म्हटलं आपण आज काहीतरी या कार्यक्रमामध्ये वेगळे आहोत का, परंतु जेव्हा चव्हाण मॅडमनी आज आणलेली राखी माझ्या हातामध्ये बांधली आणि एक जबाबदारी त्यांनी मला दिली की आज ह्या नवी मुंबई शहरामध्ये सर्वच, म्हणजे मी फक्त आज प्रतिकात्मक म्हणून भाऊ म्हणून त्यांनी माझ्या हाताला राखी बांधली आहे, परंतु नवी मुंबईमधल्या सर्वच युवकांनी, पुरुषांनी आज सर्व अडचणीच्या काळांमध्ये या महिलांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। महिलांचं अर्थकारण असेल, त्यांना प्रशिक्षित करण्याकरता पाठबळ देण्याची गोष्ट असेल, त्यांना सुरक्षित ठेवण्याची गोष्ट असेल, असं प्रत्येकानं आपल्या जबाबदारीनं या महिला शक्तीच्या प्रगतीकरता आपलं योगदान दिलं पाहिजे। आज खास करून जेमिमा रॉड्रिग्स जी आंतरराष्ट्रीय क्रीडापटू आहे तिने देखील आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे। खरं तर तिचं बँगलोर येथे तिचं महत्त्वाचं असं त्या ठिकाणी ट्रेनिंग सेशन होतं, परंतु नवी मुंबईवरचं विशेष प्रेम हे तिला आज या कार्यक्रमामध्ये खेचून घेऊन आलं आणि एक अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन की जे मार्गदर्शन तरुणींकर ट्रेनिंग सेशन होतं, परंतु नवी मुंबईवरचं विशेष प्रेम हे तिला आज या
कार्यक्रमामध्ये खेचून घेऊन आलं आणि एक अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन की जे मार्गदर्शन तरुणींकरता त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे अजून कठीण परिस्थितीला सामोरं जात असताना यशस्वी होण्याकरता नक्कीच मार्गदर्शक पडेल. आज सर्वच म्हणजे आज झोपडपट्टी परिसरामधील देखील एखादी महिला की जिने उत्कृष्ट काम केलं, रिक्षा चालकाची मुलगी जी CA झालेली आहे, असे अनेक उदाहरणं आहेत. गावामधल्या काही महिला आहेत की जिने अत्यंत उत्तम काम म्हणजे सामान्य घरामध्ये त्यांचा जन्म झाला परंतु असामान्य असं काम त्या महिलांच्या माध्यमातून झालेलं आहे. सैन्य दलामध्ये देखील खूप मोठ्या संख्येनं नव्या मुंबईमधील युवती यांचं त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये भरती होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती आणि ह्या कर्तृत्ववान महिलांना त्यांचं जे वक्तव्य आणि मनोगत व्यक्त केलं त्यामुळे आमच्या भावांची जबाबदारी नक्कीच वाढली आहे असं या प्रसंगी मला सांगायचं वाटतं. तर नारी शक्ती ज्याच्या मागे असते त्याची ताकद मानली जाते, आज तीच नारी शक्ती तुमच्या मागे दिसली. बाकी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या पाठीशी ताकद आहे का, पण त्यापेक्षा आपली जबाबदारी खूप वाढली. आज ह्या सगळ्या महिला भगिनी ज्या विविध क्षेत्रांमध्ये काम करतात, खूप मेहनत केली, जीवनामध्ये खूप अडीअडचणींना सामोरं गेले आणि त्यांचं स्वतःचं असं त्या ठिकाणी स्थान या महिलांनी त्या संघर्षातून निर्माण केलं. आणि ह्या ज्या सगळ्या एकवटलेल्या महिला आज ह्या कार्यक्रमानिमित्त आलात त्यांच्या नक्कीच या संदीप नाईक प्रतिष्ठानकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, सर्व भावांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे ही शक्ती आपल्यासोबत आहे, पण या शक्तीकरता तिला सुरक्षित ठेवण्याकरता आणि पाठबळ देण्याकरता नक्कीच आम्हा सगळ्या भावांना मेहनत करावी लागेल हे या प्रसंगी नक्कीच सांगेल. लगा ऑनेस्टली क्योंकि इतना प्यार मुझे मिलना और ये इसी बार नहीं, जब भी मैं नवी मुंबई आती हूँ संदीप सर तो हमेशा मिलता है इतना प्यार, तो थैंक यू सो मच फॉर दैट. इतनी सारी महिलाओं को देखकर क्या प्रोत्साहन आपको खुद को मिला, क्या करना चाहिए? ऑनेस्टली मुझे मतलब यकीन नहीं हुआ कि इतने सारे महिला इधर आएंगे, पर सब लोग आए, पूरा ऑडिटोरियम फुल था. इनफैक्ट बहुत लोग को मतलब एडजस्ट करना पड़ा क्योंकि इतना फुल था, तो मुझे बहुत अच्छा लगा और सब लोग जो कर रहे हैं आई थिंक देश के लिए बहुत सही है. संदीप सर के बारे में क्या कहना चाहेंगे? आपने उनसे कई बार मुलाकात की है, उनके कार्यक्रम में आप आए हैं, तो एज ए पर्सन आपको कैसी उनकी पर्सनालिटी लगती है? मुझे लगता है वो बहुत ही हेल्पफुल है क्योंकि अभी तक जब भी मैंने कॉल किया है या कुछ भी प्रैक्टिस के लिए या कुछ भी चाहिए मुझे, उन्होंने कभी ना नहीं बोला है. और नॉट जस्ट मैं बट अभी अंदर जो मैंने जो भी आए थे स्टेज पे जो बात कर रहे थे वो ही बोल रहे थे कि उनका फ़ोन लाइक 24/7 चालू है, जो भी हो वो हमेशा हेल्प करते हैं. तो आई थिंक इफ़ यू कुड टेल मी उनका कैरेक्टरिस्टिक ऐसे है कि वो ही लव्स टू हेल्प पीपल एंड ही इज़ अ बिग हार्ट. सो वो पॉलिटिशियंस है लेकिन वो एक स्पोर्ट्स के लिए भी उनका बहुत बड़ा रोल देखा गया है, तो एक स्पोर्ट्स के बारे में उनकी जो योगदान है आपको क्या लगता है वो कितना इम्पोर्टेंट है? आई थिंक वो खुद खेलते थे बट बिकॉज ही हैड टू फॉलो अनदर करियर उन्होंने छोड़ा, बट उनका जो प्यार है वो दिखता है, मतलब हमेशा सपोर्ट करते हैं, स्पेशली जो भी स्पोर्ट्स के लिए हो वो हमेशा सपोर्ट करते हैं. आई थिंक लास्ट टाइम जब मैं आई थी उनके लिए पैड्स और एक बैट और ग्लव्स भी लाई थी, तो वो बहुत खुश हुए थे कि एटलीस्ट फाइनली अभी तो है तो प्रैक्टिस करना पड़ेगा हम लोग को. कल उनका बर्थडे है, क्या विशेष हैं? आई जस्ट से हैप्पी बर्थडे सर, थैंक यू फॉर एवरीथिंग यू डू फॉर नॉट जस्ट मी बट एवरीवन इन नवी मुंबई एंड थैंक यू फॉर बीइंग सो काइंड एंड हेल्पफुल. नवी मुंबई के आप रहवासी हो चुके हैं, तो नवी मुंबई के बारे में क्या कहना चाहिए? मुझे नवी मुंबई बहुत पसंद है ऑनेस्टली. अभी अंदर बोला था कि मैं आई थिंक 2 साल पहले आई थी इधर प्रैक्टिस के लिए, तब बोला पापा को नहीं घर लेना है इधर, और अभी मेरा घर है नवी मुंबई में, तो मैं नवी मुंबई का हूँ, तो बहुत प्राउड हूँ उसके बारे में. आनंद हा खरंच खूप मोठा आहे हा आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण की साहेबांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांनी जी संकल्पना मांडली आहे की स्त्रियांचा सन्मान करणं, तर एक खरंच वाख्यान्यजोगं आहे. कारण की आत्तापर्यंत ज्या क्षेत्रात आम्ही काम करत आलेलो आहे आणि त्याची दखल इतक्या चांगल्या प्रकारे घेतली जाते आणि त्यांना सन्मान केला जातो आहे, सन्मान दिला जातो आहे, तर खरंच खूप छान वाटतं आहे. कुठेतरी स्त्री म्हणजे आहे आणि स्त्री एक पाठिंबा मिळावा, एक शब्बाचकीची थाप मिळावी, त्याच्यामुळे अजून प्रोत्साहन मिळेल स्त्रियांना. खरंच तुम्ही काय स्त्रियांना आव्हान कराल? नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणालात की शब्बासकीची थाप, माणूस हा सतत कार्यरत असतो, मेहनत करत असतो आणि जे आपण काम केले त्या गोष्टींना जर खरंच शब्बासकी नसेल तर आपल्याला अजून काही अचीव करण्याची उमेद येत नाही. तर हा टर्निंग पॉईंट आहे की त्यांनी जो हा सन्मान दिला आहे किंवा आज ते करतायत सर्वांचा, त्यामुळे आम्हाला अजून नव्या उत्साहाने आम्ही आमच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करू शकतो आहे आणि ह्या कामाची दखल घेऊन आजही पूर्ण जगभर लोकांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे. थँक्यू.
सर्वप्रथम मी संदीप नाईक सरांचं धन्यवाद करते की स्त्रियांसाठी त्यांनी असं प्लॅटफॉर्म नवी मुंबईतील स्त्रियांसाठी करून दिलं. कर्तृत्वाची थाप आज पाठीवरती पडताना आनंद होतो आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम, असे सुंदर पद्धतीचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत राहावेत, ज्याच्यामुळे सर्व महिलांना प्रोत्साहन मिळत राहील. तुमचं नाव? अभिलाषा म्हात्रे. आनंदाची गोष्ट अशी आहे की वैष्णवी मच्छिंद्रनाथ डोके तर ती स्पेशल चाइल्ड आहे. तर स्पेशल चाइल्डच्या स्पर्धा होतात, तर ती एशियाई आणि नॅशनल स्पर्धेमध्ये तिने गोल्ड मेडल पटकावले आणि सध्या स्टेट लेवलची कॉम्पिटिशन झाली, त्यामध्ये सुद्धा तिला गोल्ड मेडल आहे आणि नॅशनलसाठी सिलेक्शन झालं आहे. पण काही तांत्रिक अडचणीमुळे विजा कॅन्सल झाला फक्त इंडियनमध्ये भारतीय महिलांचा. तर मग ते पुढे ढकलले ती कॉम्पिटिशन आणि काय नाही ती करते, तिला आम्ही सपोर्ट करतो आहे. आणि आमचे संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने जे म्हणजे अशा विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन दिलं जात आहे आणि हे केलं, कौतुकाची थाप दिली जात आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल म्हणायचं गेलं तर त्यांच्याकडून जे आम्ही करून घेऊ, किती ते प्रॅक्टिस करतात किंवा काय करतात, कारण स्पेशल चाइल्ड लोकांना एकदम स्पेशल लक्ष द्यावं लागतं. तर ठीक आहे, हिचं नाव आहे वैष्णवी मच्छिंद्रनाथ डोके, तर ती स्पेशल चाइल्ड आहे. तर संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने मी त्यांचं खूप आभार मानतो, कारण ते कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन करतात. तर त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि बऱ्याच संस्थांमध्ये मी काम करते. मराठी विज्ञान परिषद याच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये 40 वर्ष मी काम केलं आहे. पुस्तक लेखन, व्याख्यानं, विविध कार्यशाळा घेणं, अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्ही हे काम करत असतो. संदीप नाईक प्रतिष्ठानाच्या वतीने आज सन्मानित करण्यात येत आहे, काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा बऱ्याच आहेत आणि युवा नेतृत्व आहे, त्यामुळे चांगलं काम करू शकतात आणि महिलांसाठी एवढा आदर ते दाखवतात, त्याबद्दल खूप बरं वाटते, छान वाटतं, आनंद वाटतो. खूप भारी वाटतं आहे की त्यांच्या ह्याच्याने आम्हाला सन्मान भेटतो आहे आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे, तर खूपच भारी वाटतं आहे. म्हणजे कोणत्या क्षेत्रातून तुम्हाला हा सन्मान मिळाला? मी आता नॅशनल खेळून आले आहे थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून, त्याच्यामुळे ते खूप भारीच वाटते. तुमचं नाव? माझं नाव समीक्षा संभाजी मनसोडे आहे, मी नेरूळमधली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम कादीसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.